आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, पंचनाम्याचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार, नुकसान भरपाई वाटप सुरू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या, कर्जवसुली थांबवा, शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी दिल्लीत बंड करावं, राऊतांची मागणी। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, मुख्यमंत्री असताना कृती न करता घरी बसला, आता प्रायश्चित्त करण्याची वेळ, केशवपाध्यांचं ट्विट। पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरेंनी कर्जमाफी केली होती, प्रफुल्ल पटेलांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर, तर ऑनलाईन दसरा मेळावा घेण्याचा सल्ला आम्हाला देऊ नका, भाजपला राऊतांचं प्रत्युत्तर। धनगर आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान दरबारी, धनगर आणि धनगड हे एकच आहेत, सुप्रीम कोर्टाचे वकील आदित्य यांचं मोदींना पत्र, तर दीपक बोराडे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिलंय। विराटच्या विवा कॉलेजमधील गरब्यावरून नवा वाद होण्याची शक्यता, गरब्याआडून लव्हजिहाद सुरू असल्याचा भाजप युवा मोर्चाचा आरोप, अशोक शेळकेंकडून 2 मुस्लिम मुलांचे सोशल मीडियावरील चॅट व्हायरल, पोलीस उपायुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशोक शेळकेंची मागणी। आम्ही लोकांना पाण्यातून बाहेर काढलं, तुम्ही नाही, राजकारण नंतर करा, तुमची मदत वाढवा, नुसते 200 किट नको, 3,000 लोकांची व्यवस्था करा, शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं, तर बेकायदेशीर कामासाठी कॉल केलेला नव्हता, वाघमारे ही आक्रमक। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं राज्यपालांना पत्र, विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी, अतिवृष्टी, शेतकरी नुकसान भरपाईवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाची मागणी, तर 3 दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावेत, जयंत पाटलांचं राज्यपालांना पत्र। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत आढावा, जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यासह मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश।